नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. घटना अतिशय वेगाने घडत आहेत. एक म्हणजे पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्ताव ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेतून त्यांचे उपाध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला इराणचे नेते सुद्धा पाकिस्तानमध्ये पोहोचतायत, अशा आता सध्या बातम्या आहेत. प्रत्यक्षात जेव्हा हे दोन्ही महाशय तिथे पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होईल, तेव्हा आपल्याला ह्याचा मागोवा घेता येईल. या चर्चेच्या निमित्ताने भारताच्या समाज माध्यमांमधून लिब्बूंनी एवढं प्रचंड रान उठवलेलं होतं, की पाकिस्तानला कसा देदीप्यमान असा विजय मिळालेला आहे. म्हणजे त्यांच्या डिप्लोमसीचं एक सुवर्ण युग जणू काही सुरू झालेलं आहे. जगामधला हा सर्वात भीषण असा संघर्ष जो आत्ता गाठला गेलेला होता, ज्याचा कळस आणि दोन्ही बाजू बिलकुल कोणाचंही ऐकायला तयार नव्हत्या. त्या दोघांनाही एका टेबलवर आणायचं आणि त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणायची, हे अत्यंत अवघड काम पाकिस्ताननी पूर्ण केलेलं आहे. असा जयघोष हा लिबरल्स आपल्याला ऐकवत आहेत. म्हणजे त्यांच्याच आता कोण म्हणा सरदार, दरकदार, सेनापती ज्या कोण असतील त्या, एक बाईसाहेब आहेत आणि त्या नेहमी पाकिस्तानची कड घेत असतात. तेव्हा त्यांनी असं म्हटलं, की "अरे च्या, विश्वगुरु तो पाकिस्तान निघाला. इथे सगळेजण ताटकळत उभे आहेत." तेव्हा भारताला असं काही करता आलं नाही. दोघांमध्ये शांतता प्रस्ताव हा मांडता आला नाही. दोघांनाही एका टेबलावरती यावं म्हणून भारताने प्रयत्न केले केले नाहीत. ते केले असते तरी निष्फळ कसे झाले असते, आणून पाडले गेले असते. ह्याची शपथवार आपल्याला गोषवारा देणारे हे जे सगळे लिबरल्स आहेत ना, त्यांचा हा प्रचार हा नेमका सुरू का झाला, हा तुम्हाला शंका येईल त्याची. आणि त्याचे दोन आस्पेक्ट आहेत. त्यातला पहिला आस्पेक्ट हा आहे, की भारतामध्ये जी शिया प्रजा आहे, ह्या शिया प्रजेला इराणसाठी मदत पाठवण्यासाठी म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले, त्याच्यात भारत सरकारने कुठेही आडकाठी आणलेली आपल्याला दिसली नाही. प्रोत्साहन दिलं नसेल एक वेळ, पण त्यांना आडकाठी सुद्धा झाली नाही. अशा पद्धतीचे प्रयत्न मुळात पाकिस्तानातले शिया करूच शकत नाहीत. कारण त्याचं जे कारण आहे ते अतिशय उघड आहे. तिथला जो शिया सुन्नी संघर्ष आहे त्याच्यामध्ये शिया दबून असतात. शियांना काफिर मानलं जातं आणि त्यांना तशा पद्धतीची ट्रीटमेंट सुद्धा मिळते पाकिस्तानामध्ये. तेव्हा हा जो फरक आहे ते पाकिस्तानातले शिया अत्यंत अस्वस्थ होणार, ही गोष्ट पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना माहिती होती. मी यावर एक व्हिडिओ पण केला होता, की कसा दबाव येतोय या ॲक्शनचा आणि तो येतोय म्हणून मी त्याचं स्वागत केलेलं होतं. या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानमधल्या शियांना सुद्धा असं वाटलं पाहिजे, की आपलं सरकार जे आहे ते अ, एका बाजूला झुकलेलं नाहीये, इस्रायलची बाजू घेतंय असं नाहीये, तर इराणला सुद्धा तेवढ्याच मान-सन्मानाने वागवतोय. हे आपल्या जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून ही सगळी धडपड चालू आहे. आणि त्यांची ती धडपड जी आहे, तिला साथ देतायत ते आमच्या देशामधले लिबरल्स देतायत. आणि ते आता असं म्हणजे ठरवलेलंच आहे मुळी, की भारतामधला जो मीडिया आहे, तो दोन्ही देशातली जनता बघते आहे आणि इकडच्या सगळ्या प्रचाराचा परिणाम तिकडे होतोय. तुम्ही म्हणाल, की हे तुम्ही कशावरून सांगता? काय कुठे सर्व्हे वगैरे केला का? अहो, साधी गोष्ट आहे. धुरंधर बंद कशाला केला? धुरंधर बंद केला ह्याचाच अर्थ तिथली जनता इकडचं सगळं बघते आहे आणि त्यांच्यावरती जो पाकिस्तान सरकारला विपरीत वाटेल असा प्रचार पोहोचू नये याची काळजी घेतली जाते. ह्याचाच अर्थ हा जो काही प्रचार चालू आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा ह्याची काळजी घेतली जाते आहे. तेव्हा इथले लिबरल्स जे बोंबलतायत ते केवळ तुम्हाला वाकुल्या दाखवायला नाही, की मोदी नुसतेच नावाचे विश्वगुरु, खरा विश्वगुरु तर तिकडे बसलाय. आता ह्याच्यामधली मी जी हेडलाईन दिलेली आहे त्याचा या सगळ्याशी संबंध काय म्हणून तुम्ही प्रश्न विचाराल. तेव्हा थोडक्यामध्ये सांगून देते. पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतामध्ये जी त्यांची असेंब्ली आहे, म्हणजे त्यांचं विधानमंडळ आहे, त्याच्यामधले एक विधायक पी-एम-एल-एन या पक्षाचे एका विधेयकांनी एक खाजगी विधेयक सादर केलेलं आहे आपल्या विधान भवनामध्ये आणि त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे, म्हणजे प्रस्ताव ठेवलाय म्हणा. त्याच्यात अशी मला हसू येते, की जनरल आसिम मुनीर
आणि शहाबाज शरीफ पंतप्रधान आणि ते त्यांचे इशाक डार, ह्या तिघांना नोबेल प्राइज दिलं जावं. शांततेचं नोबेल प्राइज यावर्षी पाकिस्तानमध्ये यायला पाहिजे आणि ते या तिघांना विभागून दिलं पाहिजे, असं या महाशयांनी त्या प्रस्तावामध्ये सुचवलेलं आहे. आणि हा प्रस्ताव आता त्यांच्या विधिमंडळात येणार का नाही माहिती नाही. कुठली कुठची चिरकुट घटना मॅडम, आणि तुम्ही कशाला त्याला एवढी मोठी हे देत आहे, किंमत देत आहे असं विचाराल तर तसं नाहीये. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी त्याच्यावर रिॲक्शन दिलेली आहे. म्हणजेच ही घटना जी आहे ती इतकीशी काय अगदी तुम्हाला वाटते तशी सोपी आहे अशातला भाग नाहीये. आणि हा जो सगळा प्रचार चाललाय तो सुद्धा आयसोलेटेड प्रकार आहे असंही नाहीये, हे तुम्हाला सिद्ध होईल. फारुख अब्दुल्लांनी प्रतिक्रिया उत्तम दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की युद्ध थांबलेलं आहे यासाठी अल्लाचे आभार माना. त्याचे शुक्रगुजार, म्हणजे आता त्याला ट्रान्सलेशन नीट होणार नाही म्हणून मी ट्रान्सलेशन करत नाही, पण तुम्हाला शुक्रगुजारचा अर्थ जो आहे तो समजला असेल. तेव्हा हे युद्ध थांबलेलं जे आहे ते अल्लाच्या एक प्रकारे आशीर्वादाने आणि त्याच्या इच्छेने थांबलेलं आहे. तेव्हा त्याचे ऋणी राहा, उत्तराई व्हा, असं फारुख अब्दुल्ला सुचवत आहे. तेव्हा ह्याचं श्रेय लाटू नका. आणि नोबेल प्राइज वगैरे जे असतं शांततेचं, ते सगळे जे प्रयत्न असतात ते मानव जातीसाठी केले जातात, ते कुठल्या पुरस्कारासाठी केले जात नाहीत. तेव्हा या तिघांनी मिळून जर का काही केलं असेल आणि त्याला फळ आलं असेल तर त्याच्यामध्ये मानव जातीचं कल्याण आहे हे दिसू देत. तुम्हाला नोबेल प्राइज पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळं केलं, हा जो टोन आलेला आहे त्याला फारुख अब्दुल्लांनी विरोध केलेला आहे. या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये हे जे कोणी MLA साहेब आहेत ना, त्यांची भरपूर चांगली पिटाई होणार आहे स्वतःच्याच पक्षातल्या नेतृत्वाकडून. कारण प्रश्न असा आहे की इथे तुम्ही ज्या वेळेला आसिम मुनीर, तुमचे शहबाज शरीफ आणि इशाक डार ह्या तिघांना नोबेल प्राइज द्यावं म्हणून जेव्हा तुम्ही विधेयक आणता, एक प्रस्ताव ठेवता विधान भवनामध्ये, तेव्हा काय आहे याचा अर्थ असा की ट्रम्पला देऊ नका पण यांना द्या असं तुम्ही सांगताय. आता ज्या ट्रम्पच्या पूर्ण आशीर्वादाने आणि त्यांनी फेकलेल्या तुकड्यावरती इथे पोट भरायचं काम चालू आहे, त्याला नोबेल देऊ नका, आमच्याकडे नोबेल आणा, हा जो पानसटपणा झालेला आहे म्हणजे त्याच्यासाठी त्याची निश्चित पिटाई होणार. कारण ट्रम्प साहेबांना हे बिलकुल आवडणार नाही. हा जो मेसेज आहे ना, हे प्रस्ताव, तो ट्रम्प यांच्या कानावर घालणारा कोणीतरी महाभाग असेल अशी आपण आशा करूया. कोणीतरी धुरंधर असणार हो तिकडे, असंच थोडी आहे. तेव्हा यांचे हे जे सगळे जे धंदे आहेत ना काळेबेरे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जरूर गरज आहे. ट्रम्पना जर का वाटत असेल आपण खुशीत गाजरं खात असतील की आपण शिट्टी मारली की पाकिस्तान जातो आणि काहीतरी करतो, तर पाकिस्तान मध्येच पाठीत सुरा खुपसायचं पण काम करत असतो, हेही त्यांना कळू दे. कारण नोबेल प्राइजची एवढी आस लागलेली आहे ट्रम्प यांना, तेच नोबेल प्राइज पाकिस्ताननी पळवण्याचा घाट घातलाय का काय? बघू काय होतंय ते. थोडासा गमतीशीर व्हिडिओ आहे, पण तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.